कोणताही ट्रेक हा जरी एका दिवसाचा असला तरी त्या ट्रेकच्या तयारीमागे अनेक रात्री विचार करत घालवलेल्या असतात. भैरवगडचा ट्रेक हा अनेक दिवस डोक्यात घोळत होता. कोयनेच्या जंगलात बंदी असलेल्या भैरवगडच्या भागात जायचं कसं, कुणाची परमिशन घ्यायची, पद्धत काय, परमिशन मिळेल का, असे अनेक प्रश्न होते. पण एक शनिवार ऑफिसमधून घरी आल्या आल्या ठरवलं की उद्याचा रविवार वाया घालवायचा नाही. फोनाफोनी सुरू केली, वन खात्याच्या परवानगी मिळवल्या, खटपटी केल्या, सामान भरलं आणि रविवारी पहाटे 4 वाजता आम्ही घर सोडलं. सह्याद्रीमधली जंगलामधली जैवविविधता आणि या सगळ्याच भागाचा दुर्गमपणा हा कायम आव्हानात्मक वाटत आलाय. त्यामुळे प्रत्येक ट्रेकला एक नवं कुतूहल घेऊन आम्ही निघतो. भैरवगडच्या या ट्रेकमध्ये नेमकं काय दिसणार होतं, जंगल कसं आहे, रस्ता कसा आहे, वाट कशी आहे, या सगळ्या गोष्टींचा विचार करत आम्ही संगमनगरला पोहोचलो आणि कोयनेच्या जंगलात आपण शिरतोय याची लगेचच प्रचिती आली. रविवारी सकाळी साधं दुकानातून दूध आणायचं असेल तरी सुद्धा आमच्या जीवावर येतं. मात्र ट्रेकला जायचं असेल तर आदल्या दिवशीची 4 तासाची झोप सुद्धा पुरेशी असते. ट्रेक म्हटलं की ॲड्रेनालाईन नावाचं एक रसायन शरीरात सळसळायला लागतं. कडकडीत उन्हाळ्यात पहाटे 4 वाजता आम्ही घर सोडलं. कराड ओलांडलं आणि पाटणला पोहोचलो तेव्हा भर उन्हाळ्यात थंडीनं हुडहुडी भरली होती. सगळी गावं साखर झोपेत होती आणि आम्हाला भैरवगड खुणावत होता. नमस्कार, मी रोहित हरीफ. आमच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण कोयनेतल्या जंगलात जाणार आहोत आणि कोयनेतल्या जंगलामध्ये एक सुंदर असं गाव आहे आणि या गावाला चिटकून आहे एक ऐतिहासिक किल्ला. या दोन्ही गोष्टी आमचा तुम्हाला दाखवायचा प्रयत्न आहे. पण आत्ता आपण उभे आहोत ते कोयनेच्या खोऱ्यामध्ये संगमनगर नावाचं एक छोटंसं गाव आहे आणि त्या नदीवरचा हा अतिशय छोटासा पूल आहे. तर का तुम्ही बघताल तर इथून कोयना नदी भर उन्हाळ्यात सुद्धा खळखळ वाहती आहे आणि या कोयनेच्या नदीच्या पुलावरती आपण उभे आहोत. सकाळी आम्ही आज 4 वाजता निघालो होतो पुण्यावरनं आणि पहाटे 4 वाजता निघून जवळपास हिमालयांनी आम्हाला खूप चांगली साथ दिली आणि त्यामुळे अक्षरशः 2 तासात आम्ही या संगमनगरपर्यंत आलो. जवळजवळ 170-160 किलोमीटर अंतर आम्ही 2 तासामध्ये कापलं. आणि इथे आल्या जर का आम्हाला दिसलं तर ते म्हणजे शेकरू. खरं तर ते कॅमेऱ्यात पकडता आलं असतं पण आम्ही थोडासा कंटाळा केला, त्यामुळे शेकरू इथं नदीच्या काठावरच होतं आणि ते पूर्ण नदीच्या काठावर फिरत होतं. खरं तर शेकरू हे जंगलातलं उंच झाडांवरती राहणारं असतं. तिथं 50-60-70 फुटाची झाडं असतात, तिथं शेकरू सापडतं. पण कदाचित उन्हाळ्यामुळे ते पाणी पहिल्या नदीच्या काठी आलेलं असेल आणि शेकरूच्या दर्शनाने आमची या ट्रेकची सुरुवात झालेली आहे. इथून पुढं आम्ही कोयने गेटला जाणार आहे आणि तिथून पुढे जाणार आहे पाथरपुंजला. संगमनगर सोडलं आणि चढणीचा तो रस्ता हा कोयनेच्या जंगलात आत जाऊ लागला. समोर सह्याद्रीचे डोंगर हिरव्यागार जंगलांनी वेढलेले होते. रस्त्यावर ठिकठिकाणी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या पाट्या दिसत होत्या. जे गावकरी रस्त्यात भेटत होते त्यांच्या चेहऱ्यावर एक कुतूहल होतं. ही बेणी कुठं आडरांना चालली असा त्याचा अर्थ होता. पण गावकऱ्यांच्या या प्रतिक्रिया म्हणजे भटक्यांना दिलेली ही दाद असते हे आता इतक्या वर्षात आम्हाला सवयीचं झालं होतं. आता आपण ज्या भागात जातोय ते कोयनेचं कोर जंगल आहे. कोर जंगल म्हणजे ज्या भागात आता मनुष्यवस्ती अजिबात उरलेली नाही आहे आणि जी काही या पट्ट्यात गावं होती ती गावंसुद्धा सरकारने व्यवस्थित त्यांचं पुनर्वसन करून त्यांना या सह्याद्री टायगर प्रोजेक्टच्या बाहेर काढलेले. आपण जर का माझ्या आजूबाजूला बघितलं तर या सगळ्या डोंगर रांगा सह्याद्रीच्या सुरू होतात आणि या सगळ्या डोंगर रांगाच्या आजूबाजूला पसरलेली इथं दूरपर्यंत मनुष्यवस्तीचा मागसुमही नाही आहे आणि अशा भागात आपण आज जाणार आहोत. आणि हा रस्ता जर का बघितला तुम्ही तर इथून आता असा कच्चा रस्ता सुरू होतो. थोडासा रस्ता डांबरी आहे पण त्याची काही अवस्था फार चांगली नाही आणि तो रस्ता असा फिरत जात इथून डोंगरामध्ये चढत जातो. जर का तुम्ही बघितलं इथं तर पूर्ण डोंगराचा वाटा हा जंगलांनी भरलेला आहे आणि असा हा रस्ता आपल्याला आत घेऊन जाणार आहे. डांबरी रस्ता संपला होता आणि मातीचा मुरमाड खडकाळ रस्ता सुरू झाला होता. हिमालयांसारखी दणकट बाईक होती म्हणून काही टेन्शन नाही असं वाटलं. पण सह्याद्रीने आमचा हा माज अगदी क्षणात उतरवला. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातला हा रस्ता असल्यामुळे कदाचित नवीन रस्ता पुन्हा इथे कधीच बनणार नाही हे कळलं होतं. जो काही रस्ता समोर होता तो मात्र चांगलंच घामटा काढणारा होता. प्रत्येक 100 मीटरवर आम्हाला थांबावं लागत होतं. मला सारखं उतरावं लागत होतं आणि तो पॅच संपेपर्यंत चालावं लागत होतं.
असा आमचा द्राविडी प्राणायाम करत 3-4 किलोमीटरचा प्रवास झाला. भैरवगडच्या सुरुवातीलाच आम्ही रस्त्यामुळे चांगलंच वैतागून गेलो होतो. थोडं टेन्शन पण आलं होतं. गाडीला काही झालं असतं तर त्या अटिंग्या रानात आमची काही खैर नव्हती. हे सगळं डोक्यात सुरू होतं आणि समोर रस्त्यावर लक्ष गेलं. मातीच्या रस्त्यावर पावलं उमटली होती. ती बघून आम्ही क्षणभर थबकलो. आणि रस्त्यामध्ये जाताना आम्हाला हे ताजे ठसे दिसत आहेत. हे गव्याचे ठसे असणार आहेत. तर गवा कुठे गेला हे माहिती नाही. सह्याद्रीच्या डोंगरात शिरण्याआधी जे माळरान लागतं तिथला फुपाट्याचा रोड हा संपला होता आणि आता आम्ही हळूच सह्याद्रीच्या कुशीत शिरलो होतो. सह्याद्रीच्या कुशीत आम्ही शिरलो तसं सह्याद्रीचं रुपडं पालटलं. घनदाट जंगलाचा पहिला पट्टा सुरू झाला. रस्ता खराबच होता पण आता झाडीही घनदाट होऊ लागली होती. भैरवगडच्या वाटेची ती चुणूक होती. सह्याद्रीच्या घाट माथ्यावरून आम्ही चाललो होतो पण हे जंगल, हा रस्ता आणि हा सगळा परिसर दुर्गम तर होताच, पण इथलं जंगल इतकं सुंदर होतं की हा सगळा भाग खरोखर सह्याद्रीत आहे का आणि आपल्या सह्याद्रीत इतकं चांगलं जंगल उरलंय का असा प्रश्न पडत होता. कोळणी गेटच्या अलीकडे 2 किलोमीटरवरती आम्हाला एक चौकी लागली. स्थानिक गावकऱ्यांची वाहतूक करणारी एक जीप आम्हाला रस्त्यात मिळाली आणि जीपमधून आमची 2-2.5 किलोमीटरची सफारी झाली. इथे गेल्या काही वर्षात वाघाचे अस्तित्व सातत्याने आढळून आलंय. कोळणी गेटला तुम्हाला वन खात्याची परवानगी दाखवावी लागते आणि मगच तुम्हाला पुढे प्रवेश मिळतो. तर आपण आत्ता आलेलो आहोत पाथरपुंज या गावामध्ये. पाथरपुंज हे गाव कोयनेचं जे चांदोली अभयारण्य म्हणण्यासाठी आपण नॅशनल पार्क म्हणूया. या नॅशनल पार्कमध्ये हे गाव कोर झोनमध्ये येतं. आता कुठल्याही नॅशनल पार्कचे 2 झोन असतात, एक बफर झोन आणि कोर झोन. अगदी सोप्या शब्दात सांगायचं तर कोर झोन म्हणजे जिथं वन्य प्राण्यांचा वावर हा जास्त असतो आणि जो भाग हा जास्त सेन्सिटिव्ह असतो त्याला कोर झोन असं म्हटलं जातं. तर हे जे पाथरपुंज गाव आहे तिथं आत्ता आपण आलो आणि इथून आपण आता भैरवगडच्या ट्रेकला जाणार आहे. इथून जवळपास 3.5 ते 4 किलोमीटर भैरवगडचा रस्ता आहे. पूर्ण जंगलातनं हा रस्ता जातो आणि माझ्या आजूबाजूला बघितलं तर हा सडा दिसतोय. त्या सड्यावर तुम्हाला कुठलेही म्हणजे गवा, कोळशिंदे, भेकरं, सांबर, अगदी बिबट्यासुद्धा इथं अगदी आरामात दिसू शकतो. इथलं जे वनाधिकाऱ्यांशी आपण बोललो त्यानुसार इथं पट्टेरी वाघाचं देखील अधिवास याच्या आजूबाजूला आहे. पण अगदी चालताना सुद्धा आपल्याला अनेक प्राण्यांचे किंवा लंडोके धुळीत उमटलेले ठसे आपल्याला दिसत आहेत. अत्यंत सुंदर अशी वाट आहे ही. आजूबाजूला बघितलं तर अत्यंत गर्द झाडं आहेत आणि या वाटेकडे आणि इकडे बघूनच कळतं की इथे नक्कीच प्राण्यांचा वावर हा खूप जास्ती आहे आणि खूप छान वाटे. आता बघूयात आम्हाला रस्त्यात जाताना काही दिसतंय का. आमची ट्रिपची सुरुवात तर ही खूप छान झाली कारण की आम्हाला सुरुवातीलाच कोयनेमध्ये गेल्याच आम्हाला शेकरूचं दर्शन झालं. पाथरपुंज गाव सोडलं आणि आम्ही गडाच्या वाटेवर चालायला सुरुवात केली. वैशाखाचा महिना. ऊन मजबूत तापलं होतं पण जंगलामुळं अजिबात जाणवत नव्हतं. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या कोर झोनमध्ये आम्ही होतो याची जाणीव आम्हाला पावलाला होत होती. शिकारी प्राण्यांची विष्ठा ठिकठिकाणी दिसत होती. कोर झोनचे बोर्ड अगदी सगळीकडे दिसत होते. चालताना क्षणभर आम्ही थांबलो कारण बाजूच्या झाडात काहीतरी हालचाल जाणवली. पिसोरी हरिण किंवा भेकर असावं. जनावर दिसलं न दिसलं हे सांगेपर्यंत ते गायब पण झालं. तुमची नजर, तुमचे कान जंगलात फिरताना तल्लकच असावे लागतात ह्याची पुन्हा एकदा जाणीव झाली. 2 सेकंदापूर्वी आम्हाला बहुतेक पिसोरी हरिण होतं, छोटंसं हरिण इथं 10 फुटावरती दिसलेलं आहे. अक्षरशः काही सेकंदात प्राणी म्हणजे फक्त चाहूल लागते आणि नाहीसा होतो. पण परत एकदा कोयनेचं जंगल बघा, ही वाट बघा. भर उन्हाळ्यातल्या भर दुपारी आपण इथं उभे आहोत पण ऊन नावाचा कुठं प्रकार आहे का बघा. सह्याद्रीच्या घाटमाथ्यावरचं हे चांदोली नॅशनल पार्कमधलं घनदाट जंगल. हा अनुभव आयुष्यात कधीही विसरला जाणार नाही, इतका सुंदर आहे.
पाथरपुंज सोडल्यानंतर पावला पावलावर वन्य प्राण्यांच्या अस्तित्वाचे पुरावे मिळत होते. जंगलाच्या एका खिंडीत आम्ही उभे होतो. जंगलातले हजारो डोळे आम्हाला बघत होते, पण आम्ही मात्र वन्य प्राण्यांच्या शोधात होतो. आता जेवढं माझा अभ्यास आहे त्याच्यावरून हे तुम्हाला दिसून येईल की कुठल्या तरी मांसाहारी प्राण्याची ही विष्ठा आहे, पांढरट रंगाची, आणि त्याच्यामध्ये तुम्हाला हे केस दिसतील. जर का हे बघितलं तुम्ही, त्याच्यामध्ये विष्ठेमध्ये केसांचे मोठ्या प्रमाणात अवशेष आहेत. म्हणजे केस असलेले प्राणी जे मांसाहारी प्राणी खात असतील त्यांची विष्ठा आहे. म्हणजे माझे जाणकार मित्र असतील जंगलात फिरणारे, त्यांनी कृपया ही विष्ठा कोणाची असू शकते ह्याच्यावर थोडासा प्रकाश टाकावा. हे बघा, पाऊल वाटेवरच ही विष्ठा आहे. एक गोष्ट सांगायची म्हणजे इथून प्रत्येक पाऊल टाकताना तुमच्या प्रत्येक पावलासोबत दुसऱ्या कोणाचं तरी पाऊल तुमच्यासोबत पडतंय अशी भावना सतत मनात असते. आणि तुम्ही बऱ्याचदा मागे वळून सुद्धा बघता की आपल्या मागे कोणी येत आहे का. सो ही सांगता येणार नाही अशी भावना आहे, पण सतत तुमच्यासोबत कोणीतरी इथे आजूबाजूला आहे असं तुम्हाला सेकंदाला वाटत राहतं. आणि खूप छान फिलिंग आहे आणि खूप छान वाटतं आहे की आम्ही आज या ट्रेकला आलो. बघूयात पुढचा प्रवास कसा होतोय ते. आम्ही पाथरपुंज गावातनं निघून फक्त 20-1 मिनटं झाले असतील. पूर्ण जंगलातनं रस्ता आहे. ही बघा खिंड आहे याच्यामध्ये, आणि या खिंडीत अक्षरशः मी सांगेल की पावला पावलावर प्राण्यांच्या विष्ठा. आणि आता आम्हाला काय दिसलं आहे, आम्हाला दिसली आहे ती सापाची कात. तुम्ही म्हणतील काय छोट्या छोट्या गोष्टी दाखवत आहे, पण मुद्दा परत तोच असतो की काहीशा टप्प्यात तुम्हाला सह्याद्रीच्या 20 मिनटं चालल्यानंतर तुम्हाला जर का एवढ्या गोष्टी दिसतात, तर सह्याद्रीची, आपल्या जंगलांची जैवविविधता काय दर्जाची असेल, जी आपण दुर्दैवीरित्या संपवत चाललो आहे. कोयनेच्या जंगलातला हा जो भैरवगड, पाथरपुंज, मळे, कोयने या गावांचा जो पट्टा आहे, त्यामध्ये हा पट्टा खूप प्रसिद्ध आहे एका गोष्टीसाठी, आणि ते म्हणजे अस्वलं. खरं तर आता उन्हाळा सुरू झालेला आहे. मध, वाळवी खाण्यासाठी अस्वलं, या इकडचे लोक त्यांना अस्वली म्हणतात, मोठ्या प्रमाणात बाहेर पडतात. अस्वलाची व्हिजन ही वीक असते असं म्हणतात. त्यामुळे अस्वल बऱ्याच वेळेला जमिनीवर हुंगत त्याची घाणेंद्रिय खूप चांगली असतात. त्यामुळे ते हुंगत असं चालत असतं. आणि तुम्हाला या जंगलात ते गावातल्या लोकांना कित्येक वेळा दिसलेलं आहे. आम्हाला पण या जंगलात येताना आत्तासुद्धा थोडीशी अशी भीती वाटते की अस्वल दिसलं रस्त्यात तर काय करायचं. कारण की अस्वल हा एकमेव प्राणी असा आहे की जो विदाऊट प्रोव्होकेशन माणसावर हल्ला करू शकतो. आणि अस्वलाचे हल्ले हे खूपच डेडली असतात. त्यामुळे आम्ही जरी आत्ता जंगलातनं चाललो असलो तरी आमचं सतत लक्ष, कुठेही झाडात काही खुसफुस झाली तरी ते अस्वल तर नाही ना, अशी एक सबकॉन्शियस माइंडमध्ये आमच्या भीती आहे. अस्वल दिसावा अशी तर इच्छा आहे, पण अस्वलाशी सामना होऊ नये असं वाटतं. अस्वलांच्या अधिवासातून चालत असताना पुढे गेलो आणि डाव्या हाताला पानांमध्ये हालचाल जाणवली. ती हालचाल परिचयाची होती. बारकाईने बघितलं तेव्हा एक छोटा साप सळसळत नाहीसा झाला. काही सेकंदांचा तो खेळ. कॅमेरा सुदैवाने सुरू होता म्हणून हा क्षण टिपता आला. आणि जवळजवळ तासभर चालल्यानंतर आपण आता आलेलो आहोत भैरवगड ट्रेल या बोर्डापाशी. हा तो बोर्ड आहे. इथं जर का तुम्ही बघितलं तर समोर गौरवी चालली आहे. इथं सोपरत मंदिर दिसतंय आणि इथून भैरवगडचा ट्रेक म्हणजे छोटासा आहे तो सुरू होतो. मागं हे जंगल होतं, त्यातनं आपण जवळजवळ तासभरच चाललो. त्या वाटेत आपल्याला अनेक ब्लू मॉर्मॉन दिसतंय बघा उडताना. तर त्याच्या वाटेत आपल्याला अनेक पक्षी, प्राणी लांबून दिसले. आता आपण चाललेलो आहे भैरवगड मंदिराकडे. पाथरपुंजला निघाल्यापासून आपण जवळजवळ 1 तास बरोबर चाललो आणि आपण माझ्या मागे जे दिसतंय ते भैरवनाथ मंदिरापाशी आलेलो आहोत. भैरवनाथ मंदिराच्या मागून एक रस्ता उतरतो खाली आणि तो हा जो समोरचा डोंगर दिसतोय तिथे एक बुरुज आहे, तो मी तुम्हाला दाखवेन.
तो बुरुज ही या किल्ल्याची निशाणी आहे. काही दरवाजांचे तुटके फुटके अवशेष आहेत. एवढेच या किल्ल्यावर आज मितीला शिल्लक अवशेष आहेत. पण हा आहे भैरवगड, हे आहे भैरवनाथाचं मंदिर. इथं एप्रिल महिन्यातच खूप मोठी यात्रा असते आणि तेव्हा इथं बरेच लोक गावकरी येत असतात. पण पाथरपुंजवरनं इथे यायला 1 तास लागतो. इथून खाली उतरलं की कोकण दिसतं सगळं. तिथं दुर्गवाडी नावाचं गाव आहे. तिथे 1-2 तासात तुम्ही उतरू शकता. दुर्गवाडीवरनं तुम्ही फुरुस आणि तिथून आरवली, सावर्डे या कोकणातल्या महामार्गाला तुम्ही लागू शकता. पण इथून जर का बघितलं तर कोकणाचा सगळा विस्तृत पट्टा दिसतो आणि या साईडला दिसतो तो सह्याद्रीचा जो एक कोर चांदोली नॅशनल पार्कचा भाग आहे, तो सगळा भाग इथं बुरुज दिसतो. तुम्हाला दाखवेन मी. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या कोर झोनमध्ये असणाऱ्या भैरवगड मंदिरापाशी प्लॅस्टिक बंदीचे बोर्ड तर होते, पण बोर्डाच्या खालीच प्लॅस्टिकच्या बाटल्यांचा खच पडला होता. बेजबाबदार पर्यटक ज्या प्रकारे भैरवगडच्या सुंदर जंगलाची वाट लावत सुटले होते ते बघून अर्थातच मन अगदी विषण्ण झालं. तुम्ही मंदिरापाशी आलात की मंदिराच्या बाजूने इथून एक वाट खाली उतरते. ही वाट आपल्याला घेऊन जाते भैरवगडला. महाराष्ट्रात खरं तर 4 ते 5 भैरवगड आहेत. एक माळशेज घाटातला मोरोशीचा भैरवगड आहे, एक शिरपुंजे भंडारदरामधला भैरवगड आहे, एक कोकणातला भैरवगड आहे. हा आहे तो वनदुर्ग या कॅटेगरीत येणारा कोयनेतला भैरवगड. समोर जर का बघितलं तर समोर तुम्हाला हा डोंगर दिसेल सगळा आणि या डोंगराच्या डाव्या हाताला एक बुरुज आहे आणि इथंही जाणारी वन खात्याने एक चांगली वाट तयार केलेली आहे. रेलिंग लावलेले आहेत, त्यामुळे त्या वाटेने आपल्याला उतरत भैरवगडाकडे जाता येतं. ते मंदिरापासून तुम्ही एक 15 मिनटात उतरत भैरवगडाकडे जाता आणि भैरवगड उतरत असताना तुम्हाला हा सुंदर नजारा दिसतो. खाली हे कोकण आहे, दुर्गवाडी नावाचं गाव दिसतं खाली, तिथं उतरणारी वाटही दिसते आणि हा भैरवगड. भैरवगडाचं वैशिष्ट्य जर का म्हणता येईल तर भैरवगडाला खूप जंगलाचं, कोयनेचं जे घनदाट अरण्य आहे त्याचं संरक्षण लाभलेलं आहे. बाकी हा टेहाळणीचा किल्ला होता, याबद्दल इतिहासात फारशी माहिती नाही. आणि आज मी तिला किल्ल्यावर जर का हा डोंगर सोडला समोर दिसणारा तर त्याशिवाय बाकीचे काही अवशेषही उरलेले नाही आहेत. जे काही अवशेष आहेत ते आपण बघूया. भैरवगडावर आज मितीला बुरुज वगळता फारसे काहीही अवशेष उरलेले नाहीत. मात्र सह्याद्रीचा सुंदर असा नजारा इथून दिसतो. डाव्या हाताला जी रांग दिसत होती त्याच आम्ही गेलो तेव्हा गडावर आलेल्या एका टुरिस्ट ग्रुपने मंदिरातच पंगत उठवली. कचरा अर्थातच तिथेच फेकला, मात्र मंदिर साफ करण्याचं सौजन्य त्यांनी दाखवलं. भैरवनाथाचा धाक असावा कदाचित. भैरवनाथाचं मंदिर हे प्रशस्त आहे. समोर मोठा सभामंडप आहे. तिथे पूर्वी पत्रा टाकून शेड करण्यात आली होती. मुक्कामाची पण सोय होती, पण आता सगळं बंद करण्यात आलं आहे. मंदिराच्या मागे छोटं स्वयंपाकघर पण आहे. त्यात भांडी कुंड्यांची व्यवस्था करण्यात आलेली आहे. मंदिरामध्ये चैत्रात भैरोबाचा मोठा उत्सव भरतो. भैरवनाथाची 3 फुटाची मूर्ती आहे आणि त्यासोबत इतरही 3-4 मूर्त्या आहेत. चला, टळटळीत दुपारचे 3 वाजलेले आहेत आणि या सुखद उन्हाच्या चांदण्यामध्ये आपण या कोयनेच्या जंगलातून आता निघतोय. भैरवगडला आपण भैरवनाथाचं मंदिर बघितलं, बुरुज बघितला, किल्ल्याचे भग्न अवशेष बघितले. किल्ल्यामागची विहिरीतलं पाणी आटलं होतं, त्यामुळे तिथलं पाणी नाही घेता आलं. पण आता आम्ही निघालो. माझ्या मागं तुम्ही मंदिर बघू शकता. इथून आता आम्ही परत 1 तास चालत जाणार पाथरपुंजला आणि तिथून परत अर्धा पाऊण तास खाली जाणार चौकीला. जवळजवळ 5 ते 7 किलोमीटर अंतर आम्हाला जायचं आहे अजून. आणि भर दुपारी आता 2:45 वाजता आम्ही निघालेलो आहे. आम्ही आता निघालो आहे आमच्या परतीच्या वाटेला. खरं तर या जागेवरनं पाय निघत नाही आहे, पण जायला तर लागणार. आणि एका दिवसात हे बघून होणारं जंगल नाही, कारण इथे खूप साऱ्या गोष्टी, खूप सारे प्राणी, पक्षी, वेगवेगळ्या प्रकारची फुलपाखरं, फुलं, झाडं इतकी सुंदर आहेत की एका दिवसामध्ये हे शक्य नाही बघणं. पण
खूप छान वाटतंय. आज आमची ही जागा बघून झाली. पुन्हा हे जंगल कधी बघायला मिळणार हे माहिती नाही, पण खूप छान आणि असा कोर असा हा एरिया आहे. आणि या जंगलामध्ये फिरताना आनंद होतो म्हणण्यापेक्षा एक प्रकारचा असं सुकून आणि शांतता मिळते, ज्याने खूप छान वाटतं. सो आता आमचा परतीचा प्रवास चालू झाला आहे आणि आम्ही चाललो आहे आता पुण्याच्या वाटेला. थोडंसं जंगल आणि थोडीशी वाट जी आमची बाकी आहे तेवढं आम्ही त्याचा आनंद घेत आणि शांतपणे आम्ही आता परतीच्या वाटेला लागणार. खरं तर आम्ही आता ट्रेक संपत आलेला आहे. आमचा भैरवगडचा ट्रेक हा संपत आलेला आहे आणि आता आम्ही परत एकदा पाथरपुंज या गावाकडे निघालेलो आहे. समोर गाव आहे, एक 400 मीटरवरती गाव असेल. 10 मिनटात आम्ही पोहोचू तिथं. माहिती नाही परत या कोयनेच्या जंगलात काय येणार, कधी येणार, आणि जेव्हा परत कधी यायचा चान्स आला तर हे जंगल असंच राहिलं असेल का, हा देखील एक प्रश्नच आहे. पाथरपुंज, मळे, कोळणे ही 3 गावं या परिसरात आहेत. ह्यांचं पुनर्वसनाचं काम आत्ता सुरू आहे. कदाचित ही गावं लवकरच पुनर्वसित केली जाऊ शकतात आणि एकदा ही गावं पुनर्वसन या गावांचं पूर्ण झालं की हा भाग कायमचा पर्यटकांसाठी बंद होऊ शकतो. कारण की हा आहे कोर भाग. या भागात आहे पट्टेरी वाघ. त्याचे पुरावे वेगवेगळे सापडलेले आहेत. पण त्यामुळेच हा सगळा परिसर, हा दूरपर्यंत जो सगळा कोयनेचा परिसर पसरला आहे ना, हा डोळ्यात साठवून घेतो आहे. रात्री आमचा प्रवास संपेल, पण ही जो ट्रेक होता, ही जी वाट होती जंगलातली, ती कधीच विसरली जाणार नाही.